केल्याशिवाय काल्याचं कीर्तन होत नाही. चरित्र ते उच्चारावे पण देवानं गोकुळामध्ये केलेलं चरित्र वर्णन करायचं म्हटलं तर चरित्र देवाचं आहे आणि वर्णन करणारे तुम्ही आम्ही सामान्य आहे. शक्य आहे का? नाही. मग चरित्र वर्णन करायचं आणि सगळं चरित्र वर्णन करणं आपल्याच्याने शक्य नाही. मग आपल्याला जसं मार्चच्या परीक्षेत फेल गेल्या 10वीला पोरग मार्चला फेल गेलं त्याला एक चान्स दिला जातो. त्याला काय म्हणते? फाईट. कवा देते ती? मार्चची फाईट ऑक्टोबरला देते. मार्चची फाईट ऑक्टोबरला फेल गेल्यावर मार्चला आणि मार्चची फाईट ऑक्टोबरला. ऑक्टोबरची फाईट बसा फाईट आहे. हे जसं चान्स त्याला दिलाय चान्स तसं आपल्याला एवढं चरित्र वर्णन करणं शक्य नाही. म्हणून संतांनी आपल्याला एक चान्स ऑक्टोबरचा दिलाय. काय दिलाय माहितीये का? भगवान परमात्म्याचंच चरित्र वर्णन करायचंय पण भगवान परमात्म्याचं सगळं चरित्र वर्णन करायचं नाही. भगवान परमात्म्याने 2 अवस्थेमध्ये केलेल्या चरित्राचा उच्चार करायचा. हे तसे चरित्र केले नारायण रांगता बोलणे. भगवान परमात्म्याने 2 अवस्थेत केलेलं चरित्र तसं चरित्र देवाच्या बापाच्या लग्नापासून सुरू होतं. वसुदेवा देत देवकी बहीण तिथून सुरू होते. तिथून सांगायचं सुरुवात केली तर कसं शक्य? मग आपल्याला 2 अवस्थेतलं चरित्र वर्णन करायचे. रांगत रंगणे चोरित लोणे रांगत रंगणे चोरित लोणे रांगत रंगणे चोरित लोणे रांगत रंगणे चोरित लोणे धावून धरती गौरंग हे बांधित करणे देती गवाने बांधित करणे देती यशोदे सागरे नवनित भक्षणे कमाल केले नवन केले कृष्ण भगवान परमात्मा रांगायला लागले. एक कुठला म्हणला काय भगवान रांगायला लागले भगवान रांगायला लागले. आमचे पोरं काही रांगलीच नाही का? काय आमच्या घरात पोरच नाहीत. नंबर लागलेत नंबर. एका एका खानात 2-2 रांगत आहेत. पण आपले पोरं रांगत आहेत चरित्राच्या लायकीचे नाही रांगत. भगवान परमात्मा रांगताना चरित्र होत आहे. आपल्या पोरांचं काय झालं नाही त्याचं कारण आपलं पोरग पोटावर पडलं ना तिथंच हातपाय हलवित. ते पुढं सरकायचे म्हणजे रिवर्स टाकून मागं सरकत. काही एका खोब्यावर रांगत येत. माझा भगवान तसा नाही रांगला. डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंगाने रंगनाथ सोनो देवीला सावधाने रंगाने रंगनाथ सोनो देवीला सावधाने सायकली ना सपाटीला आल्यावर दम धरून चालायच्या. वरंगळ आलं का मग बेभान सुटायच्या आणि चढ आला का मग उतरून टाकलायच्या. आता इंजेक्शन बसलं माझ्यापर्यंत चढत होता सगळा. आता उतरलाय. ऐका भगवान परमात्मा रांगायला लागले. रांगताना चरित्र का? भगवान परमात्मा रांगत असताना एका पायाचा गुडघा चिकटवलाय आणि दुसऱ्या पायाचा अंगठा चिकटवलाय. ज्या पायाचा अंगठा चिकटवलाय त्याचा गुडघा चिकटवत नाही आणि ज्या पायाचा गुडघा चिकटवलाय त्याचा अंगठा चिकटवत नाही.
तुम्हाला देव पाहायचा असेल तर लागला चोरल्याला ध्यानात आणा. तो लांगडा एकाचा गुडघा चिकटवलाय, अंगठा चिकटवला नाही का? त्याचं कारण आहे हे राक्षस जे होते ना त्याला घात करणारे मारणारे कंसानी पाठवलेले ते सगळेच्या सगळे राक्षस गुडघ्या खाली मारले. काग बग रिठा मारिले बाळपणी अवघ्या दैत्य खानी बुडविल्या. मग अंगठा का चिकटवला नाही? त्याचं कारण आहे भगवान परमात्मा मथुरेला जन्माला आले का गोकुळात? भगवान कुठे जन्माला आले किती वाजता? मला काय माहिती, मी नाव नव्हतोच तवा. भगवान जन्माला मथुरेत आले. भगवान कुठे जन्माला आले? मथुरेत. आणि कृष्ण कुठे जन्मला? तुम्ही म्हणता हे बुवा सकाळी सकाळी कुणी भेटलं का काय? अरे देव जन्माला मथुरेतच आले पण नाव कृष्ण गोकुळात ठेवले. कृष्ण गोकुळी जन्माला. पण अवतार कुठे झाला? मथुरेत झाला. ज्या वेळेस मथुरेत झाला त्यावेळेस 8 वर्षाची मूर्ती झाली. वसुदेवाला सांगितलं मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला मदनी गोकुळाला. भगवान परमात्म्याला उचलायचंय, हातात बंदिशाळ्यात अडकवलेलं होतं. सगळ्या त्या बेड्या टाकलेल्या होत्या. जायचं कसं? भगवान परमात्म्याला हात ऐका बरं का मी सांगतोय ते जरा एवढंच वाक्य कीर्तनातलं ध्यानात ठेवा. भगवान परमात्म्याला उचललं, उचलीला कमलापती बाईची बंधने गळती. ऐका अख्ख्या कीर्तनातलं एवढंच वाक्य घेऊन जा. देवाला स्वीकारलं की बंधन गळतात. उचलीला कमलापती पायची बंधने गळती. दरवाजे मोकळे झाले मनसी रक्ष पाळते मे मोहिले सकळ. भगवानाला उचललं आणि टुपलीत घातलं. पूर्वीच्या काळामध्ये लहान लेकरं टुपलीत ठेवायची व्यवस्था होती. त्याचं कारण आहे पूर्वीच्या काळात जायला बैलगाड्या असायच्या आणि पोरगी वाट लावायची असेल तर बैलगाडीमध्ये पोरगी जर बसली, बैलगाडीत बसली तर लेकरू ठेवायला टोपलं असायचं. त्या टोपल्यात लेकरू ठेवायचं. ती बाईकडे पण ती माहेरला चालली का सासरी चालली ओळखायची कशी? ते बैलगाडीत चालल्यावर मोटरसायकल माहेराला का सासरी चालली ओळखायची कशी? ती पोरगी गाडीत बसताना हे पुरी हो ध्यान ठेवा. ती पोरगी गाडीत बसताना माहेराला निघाली तरी तोंड माहेराकडेच आणि सासरी निघाली तरी तोंड माहेराकडेच. कन्या सासुराशी जाय मागे परत दोन्ही पाय. बैलगाडीत जवळ जात होत्या, ऐका मी पूर्वीच सांगतोय, बैलगाडीत जवळ जात होत्या तर पुरींचं तोंड माहेराकडे राहायचं. जातानी पण येतानी पण, जातानी पण येतानी पण. पहा तुम्ही माहेराला निघाली की माहेराकडेच बघायची आणि सासरी निघाली तरी कन्या सासुराशी जाईन मागे परतोनी पाय मागच बघत होती. घोड्यावर जाताना, घोड्यावर जर पोरगी निघाली, पूर्वीचा काळ घोड्याचा होता ना, ती घोड्यावर निघाली तर माहेराकडे निघाली की माहेराकडे बघायची, सासरी निघाली की सासरी बघायची. कारण घोड्यावर असं माग तोंड करून बसता येत नाही. घोड्यावर जो मालक बसेल त्याच्याकडे तोंड करावं लागायचं. बरं त्यातली त्यात पुढं बसायच्या, चालवणाराच्या पुढं बसायचं घोड्याच्या. मग ते पुढं बसल्यानंतर तिचं तोंड जिकडं घोडं जाईल तिकडं राहायचं. काळ बदलला. बैलगाडीत जाती तेव्हा ती टोपलं असायचं. त्याच्यानंतर घोड्यावर जायला ती घोड्याच्या बाजूला दाव्याने इंडलेलं असतं. हा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे ना, घोड्यावर करडं टाकायचं त्याला काय म्हणते तुमच्याकडे? शिक्क शिक्क जाळ. मी जाळ म्हणलो असतो पण मग असं जाळाय धरायचं बी होतं म्हणून नाही म्हणतो. ते असं इंडियाला दुरीच असतं शिक, त्याच्यात पोरग ठेवायचं आणि घोड्यावर बसायचं. पोरग पडायची भीती नाही, पोरग पडायची भीती नाही. पोरग पाठीत ठेवलं किती गाडी हुसाडी मारू द्या पाठीच्या खाली जात नाही. ते लय बरं होत. आता आली मोटरसायकल. मोटरसायकल आहे. बैलगाडीत बसली की माहेराकडे बघत होती आणि घोड्यावर बसली की जिकडे जाईल तिकडे बघत होती. आता मोटरसायकल आली. मोटरसायकल सासरे जाऊ नाही तर माहेरे जाऊ. तिचं तोंड कुणीकडे? तिचं तोंड दुसरीकडे. आणि जर पोरग असलं तर पोरग टाकायचं डिकीत आणि तिने बसायचं टुपकुनी त्याच्यावर. गाडी कुठे चालली काही वेळ लागत नाही. काय नाही, काळ बदललाय.
सज्जनो ऐका, ध्यानात ठेवा, आमची भारताची संस्कृती अतिशय परमशाली आहे, भाग्यशाली आहे. आमच्या भारतामध्ये स्त्रीला माता म्हटलं जातं, स्त्रीला देवी म्हटलं जातं, स्त्रीला आदर्श म्हटलं जातं, स्त्रीची पूजा केली जाते. भारत देशाला सोडून दुसऱ्या देशामध्ये स्त्रीची पूजा केली जात नाही, तिला भोग वस्तू म्हणून स्वीकारल्या जातं. इतर देशाची संस्कृती भोग प्रधान आहे आणि आमची संस्कृती त्याग प्रधान आहे. आमची मुलगी आई बापाचा त्याग करते, सासू सासऱ्याचा स्वीकार करते, आपल्या भावाचा त्याग करते, वीरांचा स्वीकार करते, बहिणीचा त्याग करते, नंदांचा स्वीकार करते, आपली आवडी निवडीचा त्याग करते आणि तुमच्या आवडीनुसार तुमच्या घरात नांदते. हा तिचा त्याग आहे का नाही? त्याग आहे का नाही? आणि मग जरा कधीतरी तिच्या मनाजोगं तरी वागत जा ना, कधीतरी तिला सन्मानात वागणूक देत जा. दादा, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या सुनाला मुलगी म्हणाल त्या दिवशी या देशात रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. तुमची तरी पोरगी कुणाची इथं तरी घरात नांदायला जातीस ना, पण तुमच्या घरात आलेली पोरगी तुमचीच म्हणा ना, म्हातारपणात तुमची हाल होणार नाही, एवढं सांगतो. भगवान परमात्मा जन्माला आले, वसुदेवांना पाठीत घातलं, पाठी उचलली, निघाले. यमुनेला वाटलं दर्शन घ्यावं म्हणून यमुना वाढायला लागली. गुडघ्याचं पाणी कमरेला, कमरेचं छातीला, छातीचं गळ्याला, गळ्याचं ओठाला, ओठाचं पोटात जाणार. तेवढ्यात भगवंतांनी डावा पाय बाहेर काढला, अंगठा भिजवला, पुरं चालीला आचाट, अंगठा लावल्याबरोबर नदी दुभंगल्या गेली. का? ऐका, त्याचं उत्तर आहे, भगवान परमात्म्याने जो गुडघा चिकटवला त्याचा अंगठा चिकटवला नाही. त्याचं कारण आहे गंगेचं सौंदर्य आणि गंगेचं पावित्र्य भगवान परमात्म्याच्या अंगठ्यात आहे. आणि भगवंताला माहिती आहे की माझ्या हाताखाली, माझ्या गुडघ्याखाली आलेले राक्षस यांना जर का अंगठ्याचा स्पर्श झाला तर कदाचित यांची सद्बुद्धी जन्माला येईल आणि हे पुन्हा माझ्या तावडीतून सुटतील. म्हणून त्यांना मारायसाठी अंगठा चिकटिवला नाही, नुसता गुडघा चिकटिवला. मग ह्यो का चिकटिवला? काही माणसं लगेच डोकं, ह्यो का चिकटिवला? या राक्षसाच्या रक्तानं माखलेली अपवित्र भूमी पवित्र करण्याकरता गंगेचं आगमन या अंगठ्याने दिलं. म्हणून भगवान रांगत असताना असे रांगले, रांगत रंगणी डाव्या गुडघ्याने रांगत भगवान रांगायला लागले. रांगता रांगता दही दूध तूप दोन्ही चोरायला सुरुवात केली. दादा हो, एवढा तो भिकारी नव्हता, 9 लाख गाया त्याच्या दारात होत्या. तो काही दोन्ही दूध चोरण्याकरता आला नव्हता. मग काय चोरलं? चित्त चोरी रे म्हणजे भगवंतानं चोरलं काय? चित्त चोरलं. कुणाचंही चोरलं का? नाही. मृद सभा ये नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. खाणारा पिणाराचं चित्त चोरायला तो का एवढा बावळ ठिकाण? सज्जनाचं चित्त चोरलं. आणि मग असे चित्त चोरायला लागल्यावर ज्याचं चित्त देवानी चोरलं त्याच्या संसाराचं वाटूळ झालं, त्याच्या संसारात लक्ष राहत नाही. आणि मग ह्या गवळणी सगळ्या एकत्र आल्या. आपल्या संसारात मन रमत नाही. मालक उठला सुटला जातोय, वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला जातो, दहाव्याच्या कीर्तनाला जातो, काल्याच्या कीर्तनाला, जर खुरपायला नाही, तर पाणी द्यायला नाही, तर गुरु सोडायला नाही, तर धारा काढायला बी नाही. मग सगळ्यांनी मिळून मोर्चा काढला की याच्या नादी लागले. कुणाच्या? ह्या बाळकृष्णाच्या. ह्या बाळकृष्णाच्या नादी लागलेत ना. मग आता कुराड घालायची ना, तर यांना नाही काय म्हणायचं, हे ज्याच्या बरोबर जाते त्याच्यावर. ही आजची परंपरा नाही. तुकाराम महाराजाबरोबर 14 टाळकरी होती. लोहगावचा एक टाळकरी तुकाराम महाराजाबरोबर फिरत होता. ती बाई म्हणली हे रोज उठून कीर्तनाला पळतय. ती म्हणली आता गोड बोलूनच काटा काढत आहे. ती म्हणली उद्या तुकाराम महाराजाला आपली आंघोळीला आणा ना, चहा प्यायला, नाश्त्याला. ती म्हणलं काय हरकत नाही. आणि हिने रात्रीच पाणी तापून ठेवायला सुरुवात केली. उकाळलेलं पाणी तुकोबरायच्या अंगावर खोड मोडायसाठी. परंतु उकाळलेलं पाणी अंगावर पडल्यावर तुकोबरायच्या मुखातून शब्द निघाले, गळे माझी काया लागला धावरे केशवा माय बापा पांडुरंगा धाव. अंगाचा धाव होतोय. भगवान परमात्म्याचा धावा केल्याचा परिणाम असा झाला, तुकोबराय उठून गेले भजनाला. परंतु ही घरात गेली आणि हिच्याच अंगाचा दाह व्हायला लागला. हिच्याच अंगाची आग व्हायला लागली. म्हणले काय करायचं, काही सगळे दवाखाने केले, काही उपयोग झाला नाही. मग कुणीतरी सांगितलं, म्हणले सकाळी तुकाराम महाराजाला जी आंघोळ घातली ना, त्या आंघोळीचा चिखल लाव म्हणजे बरं होईल. म्हणजे बरं का त्याच का पुन्हा
सुनो ऐका, घेता आला तर साधूचा आशीर्वाद घ्या, घेता आला तर साधूचा प्रसाद घ्या, साधूचा शाप घेऊ नका. साधूचा शाप घेऊन कल्याण होत नाही दादा. म्हणून जीवनामध्ये भगवान परमात्मा रांगत नसताना कुणाच्याही घरात गेले नाही, कुणाची चोरी केली नाही, सज्जनाचीच चोरी केली, सज्जनालाच जवळ केलं. अशा तक्रारी करायला गवळणी गेल्या आणि गवळणी सांगायला लागल्या यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. मग भगवान परमात्म्याने सांगितलं आता चोरी करायची नाही. भगवान परमात्म्याने चोरी बंद केली, चोरी बंद केली. भगवंताला बरं वाटाना, पण एक जण लईच लफंग होत. ते म्हणला होय रे, कृष्णाचा त्रास जर असा रोजच बळावायला लागला तर आपल्याला गावात नकोच होईल. म्हणजे मग चल म्हणजे आपण गावात सोडून जाऊ ना, याचे भेन भेन. माझं काही नाही म्हणले, लग्नाच्या टायमाला तुमच्या काकणाचं माझ्या काकणाचं वळलं जावं, तुम्ही जिकडे जावं तिकडे मी यावं. चला चला, भरली गाडी, सामान भरलं, सामान भरलं, सगळं सगळं सामान भरलं. दिवाण त्याच्यात, खाट त्याच्यात, पलंग त्याच्यात, एकच कापाड त्याच्यात, सगळं सगळं चिरकुट बिरकुट सगळे भरले. गाडी भरली, गाडी झुकली, गाडी निघाली. गावाच्या बाहेर गाडी दिली, कोणीतरी येऊन सांगितलं म्हणले अमुक अमुक गेला. आता ही जायची पद्धत लई सुरू झाली बरं का. तुम्ही पेपर वाचले असले तर म्हणलं की लक्ष नाही. आता युती आघाडी झाल्यामुळं तिकीट मिळतं का नाही, मग गेला दुसरीकडे. जाणाऱ्यांची संख्या उड्या मारणारी आता लई. आणि म्हणजे असा एक एक जण फुटून गेला तर पार्टी अडचणी देईन ना. कृष्णाने परत विचार केला, म्हणजे काहीतरी केलं पाहिजे. भगवंताने सूक्ष्म रूप धारण केलं, तिच्या हृदयात प्रगट केला. आणि ती म्हणली होय हो काय झालं, कारण गाड्याचा आवाज तसा रेगेलच असतो. ती म्हणली कधी वसका, कधी वसवा, कधी म्हणून मनाचा विचार करीत नाही. राब राब राबावं, काबर कष्ट करावं, रक्ताचं पाणी करावं, काढा करावं. झालं काय, शब्द फुटाला ना, तहान लागले. पानकोंबडी आहेस का, आता तर घरातून निघालो, तिकडे तांब्या घेतला आणि गेलो. विहीर होती, काळभोर पाणी. खाली उतरलो, हातपाय तोंड धुतले आणि गार पाण्याने हातपाय तोंड धुतले. ते पाण्यात तांब्या भरून घेतला. तोवर भगवंताने त्याचं रूप धारण केलं. तांब्या घेतला, पी पाणी. तिने पाणी पिलं, पाणी देवाने पाणी दिले हो, पाणी द्यायला भाग्य. पाणी पिली, पाणी पिले. हे म्हणलं होय रे, कृष्णाचा त्रास सगळ्याला का आपल्याला, म्हणजे सगळ्याला. म्हणले मग सगळे गावात आहे, आपणच कुठं बोंबलत नाही. म्हणजे माझं काय नाही, म्हणजे चला चला. फिरली माघारी गाडी, गाडी माग फिरली, गाडी माग फिरल्याबरोबर ह्यो वर आला. गाडी लांब होती ना, आवाज गेला पाहिजे. अरे कासरावर गाडी तर माघारी फिरली. पळत पळत गेला. तू पोहोचला का म्हणलं, गाडी हाकायला कोणतरी दिसतंय. गाडी बघाल, ती म्हणते हो तो दादाप्पा काय म्हणतोय. कोण दादाप्पा काय म्हणतोय. ह्यो बसण्याला म्हणतो जाऊ दे, असे लय हॉल मांडत असते, काय बी म्हणत असते, चल जाऊ दे. तो कस तरी काच कोच धोत्राचे खवले पुढं आला, धापा टाकीत टाकीत दुरीला धरलं. म्हणला उतर खाली. ते म्हणला का, म्हणला गाडी माझी. म्हणला कशावरून, म्हणला विचार तिला. किंवा असं इकडं सांग. म्हणला होय रे, ती मागून म्हणली जरा माग सारखा. परत बोल, बर काय बोलतो ते, परत बोल, परत बोल. म्हणला गाडी बायको माझी, म्हणजे थोबडच आणि माझा मालकीच आहे. म्हणला मी गाड्या, म्हणला बायको बी गाडी. तेव्हा आला, खटलीवर पाय दिला आणि त्याला खाली ओढलं. ह्यो खाली त्यो वर, त्यो खाली त्यो वर, त्यो खाली ह्यो वर. असं करता करता तिसरा गाडीत खाली पडल्या पडल्या म्हणतो अरे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. तिसराच गाडी घेऊन चाललाय. दोघांनी तिसऱ्याला वडलं, चौथा तयार, चौथ्याला वडलं, पाचवा तयार. कवर सांगू, उरकून घेतो. हे सगळे 5 जण झाल्यानंतर ती एकमेकाकडे बघायची. याच्यातला माझा पंथा, याच्यातला माझा पंथा. बरं दिसायला सगळे सारखीच. मग न्याय करायचा कुणाच्या, नंदाच्या घरी आली आणि नंदाला सांगितलं, प्रत्येक म्हणायचा बायकून गाडी माझी, बायकून गाडी माझी, बायकून गाडी माझी, बायकून गाडी माझी, बायकून गाडी माझी.
आरोपीचं म्हणणं ऐकून घेतलं, फिर्यादीचं म्हणून घ्यावं लागतं. तिला विचारलं, होय याच्यातला तुझा कोण? त्यांनी पाचीकडे पाहिलं, पाची सारखेच नमुने दिसायचे, देवातच रूप होत ते. पाची पाहिली, ती म्हणली पाची पाची बे. देवाचा बाप टुकल्या खाणारा होत नसतो, त्याला बी लायकी अधिकार असावा लागतो. देवाने विचार केला, ही आपल्याच पोराची करामत दिसती. त्याने सांगितलं, म्हणजे ऐका, बायकून गाडीचा निकाल गोकुळ अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी तिंडेवाडीच्या वाघमोडे वस्तीवर ज्योतिबाच्या मंदिरामध्ये ज्याला बायकून गाडी पाहिजे त्याने तिथं हजर राहायचं. सगळं गाव गोळा झालं निकाल ऐकायला. आणि देवाच्या बापाने सांगितलं, नंदाने सांगितलं, ऐका, ज्योतिबाच्या मंदिराच्या पुढं एवढा मोठा सभा मंडप झालाय, त्याच्यात कीर्तन चाललंय. जो कोणी पळत येऊन या मंडपाच्या पलीकडे उडी मारील बायकून गाडी त्याला. असं म्हटल्याबरोबर पाहिल्यानं धोत्राचे काच कोच भवले, पळत आलं, टुंकुनी उडी मारली, पलीकड टाकली. जशी पलीकड उडी टाकली तशी ज्याची बायको होती ना तो खाली बसला. तो म्हणला, गाडी नको, उडी नको, बायको तर अजिबात नको. उडीच्या नादात जर का टंगडं मोडलं तर सप्त्याला सुद्धा फिरता लायक येत नाही, ही नादात यायचा नाही. त्यापेक्षा आपलं बरं आहे. चौघानी उड्या टुंकुनी मारल्या, चौघानी उड्या मारल्यानंतर पाचव्याला म्हणले, मार उडी. तो म्हणला, उडी नको, गाडी नको, बायको तर अजिबात नको. त्याला सांगितलं, ही बायको आणि ही गाडी तुझी आहे. तेवढ्यात ती बायको म्हणते, तुम्ही येतोय. ही लगेच बदलणारी जात, लगेच सरड्याचा सारखा रंग बदलणारी, पटकन बदलली. भगवान परमात्म्याने नमुना दाखवला. अशा खोड्या भगवंतानी केल्या. सगळ्या खोड्या सांगत सांगत तुमची खोडन माझी खोड मोडन. मग भगवान परमात्म्याला आता यशोदेने सांगितलं, तू आता घरात आणि गावात राहायच्या लायकीच नाही, उद्या जाई वना भगवान म्हणले, गोपाळांनो, अरे तुम्ही सारे उद्या सकाळी 8 वाजता गाया घेऊन गोपाळ रानात या. सारे गोपाळ रानात गेले. भगवान परमात्म्यानं काही चारायला सुरुवात केली. चारणारा भगवान परमात्मा होता. गाई तृप्त झाल्या, रोध करायला लागल्या आणि मग यांनी खेळायला सुरुवात केली. गाव माडीला खेळ माडीला, गाव माडीला खेळ माडीला, गजर हरिनामाचा उभा झेंडा रोविला, गजर हरिनामाचा उभा झेंडा रोविला. गाव माडीला खेळ माडीला, गाव माडीला खेळ माडीला, गजर हरिनामाचा उभा झेंडा रोविला, गजर
लई खेळले का गडी दमल्यावर पहिले तंडायला लागले शेणे आऊत करेने आऊत सोडावा. ते फासुळ्यात नुसतं तंडत येत आणि हे वरून ठोका आणि तुझ ऐका. खेळ खेळायला सुरुवात केली, अनेक खेळ खेळले. खेळ खेळता खेळता सगळे खेळ खेळून दमले. सगळ्या खेळामध्ये सगळ्यावर राज आलं, पण भगवंतावर कधी राज आलं नाही. सगळ्यांनी एकी केली आणि सांगितलं बास खेळ मोडावा परत, आता खेळ बंद कर. का? खांदे भार पोटी मुग काय खेळायचे सुख. आता खेळण्यात सुख नाही, आता पोट भूक लागलेली. मग चला वळू गाई मग भगवान परमात्म्याने सगळ्या गायी एकत्र आणल्या. तुकोबराय म्हणले सगळे आणीन पण एक नाही. तुका म्हणे तू राख म्हणेरी, बाकीच्या ते एरी आम्ही ओळू. मन नावाची गाय आमच्याच्याने येणार नाही. भगवंताने पोवा काढला, मन नावाची गाय आली. सगळ्या गाया एकत्र आल्या. भगवान म्हणले चला सगळ्यांच्या शिजोऱ्या एकत्र करा, जा आपापल्या घरी घेऊन या. माझी आई तैशी पाहिजे नाही तरी घरात सोनिया माय नवनीत आणावे. तुकाराम महाराज मग उठले म्हणले कोणाला लावतोच घरी. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी माझं पाय. कुणाचं घर जाळीला संसार बाई सुलो अंगणी, घरच नाही तर लावतो कुणाला. ते म्हणले तुम्ही राहा बाकीच्याला जाऊ द्या. म्हणले नाही कोणी जाणार नाही. मग सांग रे काना, सांग ना. कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली आमाशी कादिनी वांगुनी रे, स्वगत सचितानंद मिळवणी शुद्ध सत्व गुण विनिली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली, नवा ठाई फाटून गेली ती तवा माशी दिली, जंतू नरकमुताने भरली ती तवा माशी दिले. कानोबा तुझी घोंगडी चांगली आणि आम्हालाच दिली वांगडी. खरं सांगा बरं, देवाची घोंगडी चांगली आणि आपली वांगी. पण तुकाराम महाराज आणि देव या दोघांनी आमच्याच घोंगडीचा अंगीकार केला, हे ध्यानात ठेवा. बॅटरीच्या जागेत ना चार्जिंग आहेत ना, आणि यांच्या नाही लोक ध्यानात द्यायची. पण घोंगडी कुणाची आहे? घोंगडी कुणाची आहे? अरे मी बी धक्के ना घोंगडी. अरे या घोंगडीचा स्वीकार केला माझ्या तुकोबराने, माझ्या भगवान परमात्म्यानं. तुकाराम महाराजांनी देवानी सांगितलं अरे तुझी घोंगडी वांगली आणि माझी घोंगडी चांगली, ते टाकून एका घोंगडीत ये. मी तू पण जाऊ दे, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी अरे एका घोंगडीत ये, एकपणाची घोंगडी राहू दे. भगवान परमात्मा आणि जीव शिवाचं ऐक्य म्हणजे घोंगडी आहे. आणि या घोंगडी खाली आम्ही सगळे एकत्र नांदणार आहे. भगवान परमात्म्याने त्याचं प्रतीक दसऱ्याच्या दिवशी देवाला कितीही अलंकार नवरात्रामध्ये घातले जातात, पण दसऱ्याच्या दिवशी श्रीलंगणाला जाताना माझा भगवान पांडुरंग परमात्मा खांद्यावर घोंगडीन हातात काठी घेऊन निघत असतो. पंढरपूरचं दर्शन जर तुम्ही केलं ना तर पांडुरंगाला दसऱ्याच्या दिवशी अलंकार काय असतो माहितीये? घोंगडी असते, ती पण सोन्याची असते. माझ्या भगवान परमात्म्यानं सोन्याची घोंगडी खांद्यावर आहे, हातात काठी आहे आणि त्या काठीला घुंगर आहेत. नुसती काठी आपटली, घुंगराचा आवाज आला तरी गाया जाग्यावर थांबत होत्या. त्याला गोपाल म्हणतात. त्याला काय म्हणतात? गोपाल. तुमच्याकडे ते लाल गाय आहेत का? पाहिल्यात का? ते वाळणारे माणसं गुराच्या माग असतात का? पुढं गायांच्या पुढं, त्यांना गोपाल म्हणतात. ते जातील तिकडं गाया जात्यात आणि आपली गुरं वाळणारे माग, आपले माग. त्याला काय म्हणते? गुराखी. त्याला काय म्हणते? गुराखी. काय म्हणते? गुराखी. एवढी बॅटरी उतरल्यावर कसं व्हायचं? राखी. गाया दुसऱ्याच्या शेतात, हे काय राखी? अरे काला त्याला नाही मिळत, गोपाल असेल त्याला काला मिळतो. ज्यानं इंद्रिय ताब्यात ठेवले त्याला काला मिळतो. आणि म्हणून भगवान परमात्म्यानं सगळे खेळ मोडले.
फोडले, सगळे एकत्र केले, सगळ्याचा काला 100 दोरी एकत्र केली, आपला प्रसाद त्याच्यात कालिवला आणि वाटायला सुरुवात केली. काला वाटिता विधाता ठकविला. ब्रह्मदेवाला नाही काला दिला, मग कुणाला दिला? काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. म्हणजे वैष्णवनिका संभ्रम म्हणजे कुणाला? वैष्णव कुणाला? कंठे धरिला कृष्ण मनी म्हणे अवघाजनी प्रकाश वैष्णवनिका संभ्रम वाकुनिया महादिका उत्तम लोका दाखवू. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम.